मोदी 3.0 च्या हालचालींना वेग। राष्ट्रपती भवनच्या परिसरामध्ये शपथविधीची तयारी। 9 जूनला मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता। एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक। शिंदे, पवार, फडणवीसही उपस्थित राहणार। नवी दिल्लीमध्ये भाजप खासदारांची मुख्यालयामध्ये बैठक। तेलुगू देसम लोकसभा निवडणूक निकालावरती होणार चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती। चंद्रबाबूंच्या पक्षाला 4 तर जेडीयूला 3 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। 9 जूनला मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता। निकालानंतर स्टॉक मार्केट कोसळणं हा एक्झिट पोलचा परिणाम। संसदीय समितीकडून चौकशी झाली पाहिजे, राहुल गांधींची मोठी मागणी। डोंबिवलीमधील अमुदान कंपनीमध्ये स्फोटामध्ये मृतांचा आकडा 12 वरून 19 वर। बेपत्ता असलेल्या 9 जणांपैकी 7 जणांची ओळख पटली। महाराष्ट्रासाठी गुड न्यूज। मान्सूनचं तळ कोकणामध्ये आगमन। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरी। पाच जून पासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू। 3 दिवसीय बैठकीनंतर आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो रेट संदर्भात महत्त्वाची घोषणा करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।